हॅलो एव्हरीवन, सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, 14 जून 2026 रोजी जो ग्रुप बी MPSC ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षेचा जो काही पेपर पार पडलेला आहे, त्या पेपरमध्ये आलेलं गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आज आपण एक्सप्लेन करून घेणार आहोत. आणि त्या क्वेश्चनवर ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, त्यांचे आन्सर कोणते आहे आणि कोणते क्वेश्चन त्या ठिकाणी स्किप करायचे होते, सर्व प्रकारचा आज आपण पूर्ण डिटेलिंग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नेहमीप्रमाणे तुम्ही आधीचे पण आपले व्हिडिओ बघितलेले असतील. 2018 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व कंबाईनच्या क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन आपण युट्यूबला टाकलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. तर त्याचप्रमाणे या वर्षीचं सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आज आपण युट्यूबला टाकत आहोत, किंवा आज त्याचा जो व्हिडिओ आहे तो आज प्रदर्शित होत आहे. बघा, आता हा तुमचा जो काही आहे तो पेपर आहे. बघा, एक मिनिट. बघा, हा जो पेपर आहे हा पेपर बी सेटचा पेपर आहे. आलं लक्षात? बी सेटचा पेपर आहे. या बी सेटमध्ये बघा, प्रत्येक जे 4 सेट असतात ABCD, त्याच्यामध्ये शेवटीच 80 नंतर म्हणजे 81 ते 100 प्रश्न जे असतात ते गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित असतात. फक्त प्रश्नांची फेरबदल असतो. काही प्रश्न आधी असतात, काही प्रश्न नंतर असतात, असं सेट वाईज असतं. तर हा जो सेट आहे हा बी सेट आहे रविवारच्या झालेल्या क्वेश्चन पेपरचा. तर या बी सेटमधलं गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. बघा, आता सर्वांनी बघा नेमके त्याचे क्वेश्चन कसे आहेत, आन्सर काय काय यायला पाहिजे होते. बघा, बघूया. आता बघा, इथे 80 क्वेश्चन संपलेले आहेत आणि 81 क्वेश्चन पासून गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन हे सुरू झालेले आहेत. तत्पूर्वी सर्वांना एक सूचना. आता बघा, हा जो काही पेपर झालेला होता, या पेपर नंतर भरपूर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की हा पेपर खूप जास्त हार्ड होता आणि जेणेकरून गणित आणि बुद्धिमत्ता जरी आमच्या आवाक्यातलं होतं ते आम्हाला सोडवता येत होतं, परंतु तरी सुद्धा तिथपर्यंत ज्यावेळेस आम्ही पोहोचलो त्यावेळेस वेळ पुरला नाही, किंवा तिथपर्यंत ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस म्हणजे बिंदू त्या पद्धतीने काम करत नव्हता की जेणेकरून आपण ते गणित सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात? कारण जे 80 प्रश्न GSचे होते ते खूप जास्त हार्ड होते. तर माझं त्या सर्व मुलांना सांगणं एकच काम आहे की एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त हार्ड पेपर गेलेला असं काही नाही. हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो पेपर आहे हा पेपर अवघड गेलेला आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचा जो काही कट ऑफ आहे तो सुद्धा कमी जाणार आहे. असं काही नाही कट ऑफ जास्तच राहील जरी तुम्हाला पेपर हार्ड गेला तरी. पण तरी सुद्धा यामधून सुद्धा आपले कोणते क्वेश्चन राईट यायला पाहिजे होते याला सुद्धा काहीतरी लिमिट असतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसेंदिवस वाढत जाणारा कट ऑफ, दिवसेंदिवस वाढत जाणारी स्पर्धा आणि त्यामध्ये सरकारी नोकऱ्यांची असणारी कमतरता, या सर्वांमुळे प्रत्येक परीक्षेला जास्तीत जास्त मुलं हे पेपरचा फॉर्म भरत असतात आणि जास्तीत जास्त मुलं हे पेपर देत असतात. त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी ज्यावेळेस वाढवली जाते त्यावेळेस ऑब्वियस कट ऑफ कमी येतो आणि त्यामुळे स्पर्धा जास्त असते, म्हणून तो पेपर त्या पद्धतीचा निघत असतो. असं काही नाही. इथून पूर्वी मागचे तुम्ही ज्यावेळेस 6-7 वर्षापूर्वीचे पेपर बघितले ते एवढे जास्त डिफिकल्ट नव्हते. आलं लक्षात? त्यामुळे त्यावेळेस एवढा जास्त हार्ड नाही वाटायचा ज्या पद्धतीने आज वाटतं. तर बघा, आपण आता गणितांमध्ये स्पेशल विचार करूया की गणितांमध्ये कोणते क्वेश्चन सोडवायचे होते आणि कोणते क्वेश्चन स्किप करायचे होते. आलं लक्षात? परंतु आता माझं इथे तुम्हाला पूर्ण 20च्या 20 क्वेश्चन जे आहे ते पूर्ण 20 क्वेश्चन एक्सप्लेनेशन सांगणं माझं काम आहे. त्यांचे आन्सर्स कसे आले त्या पद्धतीने मी तुम्हाला आता इथे सांगेल आणि तुम्ही सुद्धा आपले आन्सर कोणते चुकलेले आहे किंवा कोणते बरोबर आले असते, कोणते बरोबर आलेले आहेत याचं एक्सप्लेनेशन करा, जेणेकरून तुम्हाला आगामी एक्झाम मध्ये ते उपयुक्त ठरेल. बघा, आता आपण सुरुवात करूया. 81 नंबरचा क्वेश्चन आहे, जर एका आयताची लांबी 40% वाढवली, ठीक आहे, तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल. बघा, ज्यावेळेस आपण लेक्चरमध्ये गणित घेतलेले आहे, लेक्चरमध्ये घेत असताना एक गणित असा पद्धतीचं होतं ज्यावेळेस टक्केवारीचा हिशोब होता की ए चा पगार बी पेक्षा 40% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही त्यामध्ये बघितलेले असतील. तर त्याच्यावरच आधारित हा क्वेश्चन बनवलेला होता. फक्त इथे पगाराचा उल्लेख न करता जो काही जॉमेट्रीला धरून किंवा भूमितीला धरून आयताच्या लांबी रुंदीचा विचार करून हा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. इथे तुम्हाला काय दिलं, टक्क्याची संख्या फक्त एक आहे, ती आहे 40%. 40% काय झालेली आहे, वाढवली आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात आणि त्यांनी काय विचारलं की आधीपेक्षा हे कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे, अशा पद्धतीचं जे एक्झाम्पल असतं बघा, इथे काय करायचं, 100 गुणिले टक्के. 100 गुणिले टक्के म्हणजे टक्के किती आहे, 40. 100 गुणिले 40. आता भागाकाराच्या स्वरूपात परत 100 लिहायचा. आता इथे प्लस का लिहायचे आहे, प्लस का, कारण हे 40% काय झालेले आहे, वाढवले. जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं एक्झाम्पल मध्ये असं असतं
आयताची लांबी 40% कमी केली तर तुम्हाला 100 - 40 करावे लागले असते. आलं लक्षात? म्हणजे इथं काय करायचं, 100 अधिक 40. आणि हे जे तुमचं उत्तर येईल ते तुमचं फायनल आन्सर असेल. बघा आता हे सोडवूया आपण. वरची संख्या जशी आहे तशीच राहील, खालची बघा 140 होईल. बघू सॉल्व्ह करत असताना 0 0 कट होतील. त्यानंतर 2 पंचे 10, 2 साते 14. ठीक आहे, 7 आणि 40ला पण भागणे जात, 5ला पण भागणे जात. यांचं दोघांचा गुणाकार करू. 5 चोक 20 म्हणजे ते आले 200 आणि भागाकारला 7. ठीक आहे, आता तुम्ही ऑप्शन बघा. ऑप्शन सगळे तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ऑप्शन दिसत आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, 7 एका 7. आता 7 दुने किती झाले, 14. 7 दुने 14. त्यानंतर इथे उरले 6. 7 8 56 होतात, बरोबर. मग त्यानंतर पॉईंट द्यायचा असतो, आलं लक्षात. पण तो पॉईंट न देता तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, म्हणजे तो 28 तुम्हाला जसा आहे तसा लिहायचा, बरोबर. 7 8 56 आणि उरले किती, 4. म्हणजे 4 उरले ते आणि भागाकाराच्या स्वरूपात तो 7 आहे. तशाच पद्धतीचं हे तुमचं झालं फायनल आन्सर. तिथे हे पण काढायचं लक्षात नव्हतं तुम्हाला. नुसतं 28 जरी उत्तर आलं तरी पण तुमचं उत्तर येत होतं. आलं लक्षात इथं, कारण एकाच पर्यायामध्ये फक्त 28 आहे, त्यामुळे त्याच्यावरनं तुमचं उत्तर येत होतं. तर बघा अशा पद्धतीचं हे गणित आहे. एकदम सोप्या पद्धतीचं गणित आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं वेगळं काही डोकं लावण्याची गरज नाही. जी आधी काही टक्केवारी होती ती फक्त तिथे वाढवली आहे, म्हणून इथे प्लस केलेलं आहे. लक्षात. तर याचं उत्तर काय असेल तुमचं, क्वेश्चन 81चा आन्सर पर्याय दुसरा, 28 4/7%. ठीक आहे, बघूया. 82 नंबरचा क्वेश्चन, तो सुद्धा टक्केवारीवरच आधारित आहे. टीना हिने काही आंबे खरेदी केले, ठीक आहे. त्यातील 10 आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले. ठीक आहे, पूर्णतः टक्केवारीवर आधारित गणित आहे. पूर्णतः तुमचा कॉमन सेन्स त्याच्यावर आधारित गणित आहे. याच्यासाठी एक स्पेशल फॉर्म्युला पाहिजे असं काहीच नाही. बघा आता पहिल्यांदा आपण कशा पद्धतीने, तुम्हाला काय विचारलं, बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले, म्हणजे सुरुवातीचे आंबे किती होते. आलं लक्षात, सुरुवातीचे आंबे. मला नाही माहित सुरुवातीचे आंबे किती होते. एक्स गुणिले सुरुवातीच्या आंब्यांपैकी किती आंबे सडके निघाले, 10%. म्हणजे तिच्याकडे किती उरले. आता इथे काय आपण उरलेले का गृहीत धरतो, कारण तिच्याकडे 45 आंबे उरलेले आहेत, म्हणून आपण जे तिच्याकडे आंबे उरले आहेत तेवढे फक्त बघणार. समजा 10% आंबे सडले, बरोबर. म्हणजे उरले किती टक्के, तर उरलेले असतात 90%. जे तिच्याकडे उरले होते त्या 90%पैकी काय झालं, शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिने 90%पैकी जर 80% आंबे मित्रांना दिले तर तिच्याकडे किती उरले, 20%. आलं लक्षात. म्हणजे इथे कारण आपण उरलेली का करतोय, कारण आपलं जे उत्तर आहे ते उरलेलं आहे किंवा तिच्याकडे उरलेले आंबे आहेत. एवढं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तिच्याकडे काय झालं, आता किती आंबे उरले, 45. आलं लक्षात. आता त्याच्याकडे 45. हा एक्स काय आहे, सुरुवातीचे आंबे. 90 का लिहिले, कारण 10% आंबे सडके होते, म्हणजे तिच्याकडे किती उरले, 90. त्यानंतर 80% आंबे तिने मित्रांना दिले, म्हणजे तिच्याकडे किती उरले, 20%. 100 पैकी 20, 100 पैकी 90. एक्स म्हणजे सुरुवातीला किती होते आणि उरले किती आहे, 45. हे कॅल्क्युलेशन करूया आपण आता. बघा हा 0 जाईल, हा 0 जाईल, हा जाईल, हा जाईल. त्यानंतर बघा 2 पंचे 10. ठीक आहे, मग ज्या संख्या इकडे भागाकारच्या स्वरूपात येतात तिकडे गुणाकारला होतील, आणि ज्या गुणाकारला आहे त्या इकडे येताना भागाकार होतील. मग बघा 45 गुणिले हे 10 गुणिले हे 5 आणि भागिले किती झाले, हे 9. जी संख्या गुणाकारला होती ती भागाकारला झाली, जी भागाकारला होती ती गुणाकारला झाली. परत एकदा 9 1 9, 9 5 45, 5 10 हे 50, 50 5 250. आलं तुमचं आन्सर. सुरुवातीला आंबे किती होते, 250, बरोबर. ही एक पद्धत झाली हे गणित सोडवण्याची, बरोबर. ही एक पद्धत झाली. आता याच्यापेक्षा दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो. या गणितासाठी 2 पद्धती आहेत ज्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही करा. आता ही पद्धत समजली तुम्हाला, 250 कसे आले, सुरुवातीला आपण धरले त्याच्यापैकी 45 उरलेले आहेत. बघा दुसरी पद्धत काय आहे. आपण असं गृहीत धरू, सुरुवातीला त्याच्याकडे होते 100 आंबे. सुरुवातीला आलं का लक्षात तुमच्या, सुरुवातीला आंबे होते 100. त्याच्यापैकी काय झालं, 10% आंबे सडके निघाले. ठीक आहे, 10% सडके निघाले, बरोबर. म्हणजे 100 मधून 10 गेले, ते सडके निघाले, म्हणजे त्याच्याकडे किती उरले, 90 उरले. हे किती झाले, उरले. बघा व्यवस्थित लक्ष द्या, 90 उरले. आता ह्या 90 उरलेल्यापैकी 80% आंबे काय झाले, तिने मित्रांना दिले. या 90च्या 80% तिने काय झालं, मित्रांना. आता ज्यावेळेस आपण 90च्या 80% करतो, म्हणजे एखाद्या संख्येच्या 80% करत असताना 90च्या ज्यावेळेस तुम्ही 80% करतात त्यावेळेस 90चे 10% किती झाले, 9. आणि 9 8 72, म्हणजे 90च्या 80% किती झाले, 72. म्हणजे तिने काय झालं, 90 पैकी 72 आंबे कोणाला दिले, मित्रांना दिले.
90 पैकी 72 आंबे कोणाला दिले? मित्रांना. मग तिच्याकडे किती आंबे उरले? 90 पैकी जर 72 मित्रांना दिले तर तिच्याकडे किती आंबे उरले? 18. आलं लक्षात? तिच्याकडे किती आंबे उरले? 18. म्हणजे ते कोणते? हे. आता पुढे काही कॅल्क्युलेशन आहे का नाही? सुरुवातीला किती होते? 100. उरले किती? 18. जर सुरुवातीला 100 होते आणि 18 उरले, आता उरलेले किती आहे? 45. तर किती असताना 45 उरतील? 100 असताना जर 18 उरले तर किती असताना 45 उरतील? 45 का घेतले? कळलं? बरोबर. मग आता यांची फक्त कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला. 45 गुणिले 100 भागिले 18. ही कॅल्क्युलेशन ज्यावेळेस आपण करू, बघा, 9 5 45, 9 2 18, 1 2 2 5 10 0, 50 5 किती झाले? 250. आलं तर तुमचं परत एकदा तेच आन्सर 250. दोन पद्धतीचे एक्झाम्पल्स आहे, दोन पद्धतीने तुम्हाला सोडवता येतात. मी काय सांगितलं याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय? टक्केवारीमध्ये इथे काय स्पेशल असा फॉर्म्युला नाहीये की तुम्ही याच फॉर्म्युल्याने सोडवलं पाहिजे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. परत एकदा टक्केवारी जास्तीत जास्त पद्धतीचं विचारलं आहे. एका वस्तूवर एक दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. ठीक आहे. तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल? म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत काढायची आहे. छापील किंमत काय आहे? दिलेली आहे. आलं लक्षात? तर बघा याच्यासाठी एक स्पेशल फॉर्म्युला आहे किंवा स्पेशल पद्धत आहे. अनेक वेळा अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण खूप वेळा लेक्चरमध्ये सॉल्व्ह केले आहे. बघा आता खरेदी किंमत ज्यावेळेस तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? छापील किंमत गुणिले सूट भागिले नफा. आता छापील किंमतच का गुणिले केलं? कारण बघा तुम्हाला काय, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. कशावर 10% सूट देतो? जी छापील किंमत असते त्याच्यावर 10% सूट देतो. लक्षात? म्हणून छापील किंमतला गुणिले सूट करावं लागतं आणि भागिले काय झालं? नफा. आता बघा याची मांडणी कशा पद्धतीने करायची? काढायची काय आपल्याला? खरेदी किंमत. बघा मांडणी. छापील किंमत दिली आपल्याला, ती किती झाली? 750. त्याच्यावर सूट किती? बघा 10% सूट. 10% सूट म्हणजे किती रुपये? 90 रुपये. आलं लक्षात? 10% सूट. 100 वर 10% सूट म्हणजे ती किती झाली? 90 रुपये. तरीही त्यास 25% नफा होतो. नफा म्हणजे किती जास्त? 100 पेक्षा कितीने जास्त? 25 ने जास्त. म्हणजे ती किती झाली? 125. आलं का लक्षात? इथे मांडणी कशा पद्धतीने करायची? 750 गुणिले 90 भागिले 125 आणि हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. त्याच्यावरून तुम्हाला खरेदी किंमत येऊन जाईल. बघा 25 ने भाग देऊ. 25 3 75, 25 5 125, त्यानंतर 5 1 5 5 36, 9 7 किती झाले? 54. आलं का तुमचं उत्तर? 540. बघा एक नंबरचा पर्याय. सेम हेच अशाच पद्धतीचं एक्झाम्पल याच पेपरमध्ये दोनदा विचारलेलं आहे. पुढे पण येणार आहे हे एक्झाम याच फॉर्म्युल्यावर आधारित. हेच एक्झाम येणार आहे. एक एक्झाम्पल येणार आहे, फक्त किमती बदललेल्या असतील. अशाच पद्धतीचं एक्झाम्पल याच पेपरमध्ये दोनदा विचारलेलं आहे. आता बघा इथे आपण जे 83 प्रश्न सोडवले आहेत त्या 83 प्रश्नांपैकी सर्व प्रश्न टक्केवारीवर आधारित आहेत. तुम्हाला हे कळलेलं आहे की जास्तीत जास्त एक्झाम्पल्स हे कोणत्या टॉपिकवर विचारले जातात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करता त्यावेळेस अनवॉन्टेड टॉपिकला स्किप करून जे एमपीएससीला गृहीत आहे, जे एमपीएससीला ग्राह्य आहे, पहिल्यांदा ते टॉपिक पक्के करा. आणि मी पण लेक्चरमध्ये हेच सांगत असतो, पहिल्यांदा ते टॉपिक क्लिअर करा आणि मग बाकीचे टॉपिक जर तुम्हाला वेळ मिळाला तर ते करा. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे शेकडेवारी. लक्षात? आणि त्याच्यावर बघा 3 प्रश्न आहे. अजून पण एक प्रश्न त्याच्यावर निर्माण होतो. समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल 84 नंबरचं. बघा अशा पद्धतीचे एक्झाम्पल सध्या विचारण्याचा ट्रेंड आहे. घनमूळ, वर्गमूळ अशा प्रकारचे एक्झाम्पल सध्या एकतरी एक्झाम्पल्स असतात. त्यामुळे तो टॉपिक सुद्धा व्यवस्थित करावा लागेल. बघा इथे काय आहे? 45. आता तुम्हाला माहित आहे हे जे आहे 45 कशाचा वर्ग आहे का? नाही. 245 320 180 कशाचाच वर्ग नाही. बरोबर. तरी सुद्धा त्याच्यावर वर्गमूळाचं चिन्ह आहे. मग काय करा? या संख्यांची फोड करा. संख्यांची फोड करताना बघा काय होईल? 45. 45 ची साधी फोड काय होईल? 9 गुणिले 5 किती झाले? 45. 9 हा कशाच तरी वर्ग आहे? 3चा. आणि गुणिले 5 म्हणजे किती झाले? 45. म्हणजे आपल्याला तो जो 5 आहे तो फक्त अंडर रूट मध्ये लिहून 9 अंडर रूटच्या जागी 3 लिहिता येईल आपल्याला. बरोबर. आलं लक्षात? म्हणजे ही संख्या काय झाली? जी अंडर रूट 45 ती संख्या काय झाली? कमी झाली. मग अंडर रूट 45 च्या जागी मी काय लिहिणार आहे? 9 गुणिले 5. का 9 गुणिले 5 लिहिलं? कारण 9चा वर्ग मला माहिती आहे. 9 कशाचा वर्गमूळ आहे ते मला माहित आहे. आलं लक्षात? त्यामुळे मी 9 गुणिले 5 लिहिलं. आणि तुम्हाला ही 100% सांगतो की या सर्व संख्या जर इथे पहिली संख्या जर पूर्ण वर्ग आहे तर सगळ्या संख्यांना जर तुम्ही गुणिले 5 केलं तर पहिली संख्या पूर्ण वर्ग मिळेल. मग आता बघा दुसरी बघा 245. त्याला पण समजा कोणत्या संख्येला गुणिले 5 केल्यावर 245 उत्तर येईल? मग बघा
मग बघा 5 चोक 20, त्यानंतर किती उरले 4, पाचा पाचा, ठीक आहे 5 चोक 20 आणि त्यानंतर किती उरलेले आहेत तिथे 4. एक मिनिट बघा परत एकदा. आता इथे 45 आहे, 9 गुणिले 5 45, त्यानंतर अधिक हे 245 आहे. याला पण गुणिले समजा तुम्ही 5 केलं, ओके, याला पण तुम्ही गुणिले 5 केलं, पाचा पाचा 25, 5 चोक 20, समजा 5 चोक 20 केलं आणि 5 9 45, ते किती आले 49. हा सुद्धा वर्ग आहे. 49 कशाचा वर्ग आहे 7चा. ही पण संख्या तशीच आहे. आता इथे हे चिन्ह का दिलं, कारण इथे भागाकार आहे म्हणून ते चिन्ह दिलेलं आहे. इथे 320 गुणिले 5, परत एकदा ही संख्या बघा 5 36 2 5 चोक 20, 64 कशाचा आहे 8चा, वजा 180 गुणिले 5 5 त्रिक 15 3 5 36 36 कशाचा आहे 6चा. ठीक आहे, अशा पद्धतीची ही मांडणी केली. मी तुम्हाला म्हणत नाही हे गणित तिथे नाही सॉल्व्ह केलं काही हरकत नाही, हे गणित तिथे सॉल्व्ह करण्यासारखं नव्हतंच, कारण हे त्या ठिकाणी सुचल इट्स इम्पॉसिबल असेल. काही जणांना सुचलं पण असेल, त्यांनी सोडवलं पण असेल, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. परंतु जास्तीत जास्त मुलांनी हे गणित जर स्किप केलं तर पुढचे गणित आपल्या पट्ट्यातले आहेत ते आपण सोडवू शकतो. बघा आता इथे आपण काय करू, ज्यांच्यावर वर्गमूळ आहे तिथे ठिकाणी फक्त वर्ग घेऊ आणि बाकी ज्यांचा वर्गमूळ नाही निघत ते जसे आहे तसेच ठेवू. आता 9चा वर्गमूळ निघतो म्हणजे तो किती झाला 3 आणि √5 जसा आहे तसाच राहिला, प्लस 49 म्हणजे तो झाला 7 √5 तो आहे तोच. त्यानंतर 64 8 8 64 इथे 5, त्यानंतर मायनस साईन -36 म्हणजे 6 आणि हे झालं 5. यांची बेरीज करा, 7 आणि 3 10 √5, त्यानंतर 8 आणि 6 गेले 2 √5. ठीक आहे, हे 5 कट झाले, 10/2 म्हणजे उत्तर किती आलं 5. आलं लक्षात. हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं, 5 तिथे जमलं तर ठीक, नाही जमलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण कसं सोडवायचं होतं ते आज तुम्हाला समजून गेलं. ठीक आहे, अशा पद्धतीचे एक्झाम्पल आले तर अशा पद्धतीचे सॉल्व्ह करा. बघा भूमितीवर आधारित गणित आहे. एक्झाम्पल हे तिथे यायला पाहिजे, हे एक्झाम्पल तिथे यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, कारण हे भूमितीवर आधारित एक्झाम्पल आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कर्ण हा जो काही उल्लेख केलेला असतो तो कर्णाचा उल्लेख आपण ज्यावेळेस दिशेवर आधारित एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करत असतो. त्याच प्रमेयाचा वापर या गणितामध्ये केलेला आहे. त्यामुळे हे गणित जमायला पाहिजे हेच सांगतो आणि कंपल्सरी जमायला पाहिजे. का, कारण तुम्ही परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेचा स्टँडर्ड बघता अशा प्रकारचं गणित ती परीक्षा डिझर्व करते, हे लक्षात ठेवा. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे. गणित वाचत असताना लगेच तिथे डायग्राम ड्रॉ करायची. बघा पट्टी म्हणजे काय, पट्टी असू नाही तर काहीतरी एखादा आयत असो, हा आयत आहे. मोठी बाजू म्हणजे लांबी, लांबी किती आहे 40 सेंटीमीटर. ठीक आहे, व कर्ण त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. कर्ण म्हणजे काय, तिरपिरेष. बघा ही जी हायपोटेनस आहे हा कर्ण, हा काय आहे त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा म्हणजे हा 40 सेंटीमीटर आहे, तो किती असेल 41 सेंटीमीटर. बरोबर. आणि तर तुम्हाला सांगितलं त्या पट्टीची परिमिती किती, म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं सांगितलंय आयताची परिमिती किती. आयताची परिमिती म्हणजे काय, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. आता त्याच्यासाठी आपल्याला लांबी तर माहिती आहे, रुंदीची माहिती करून घ्यावी लागेल, म्हणजे ही बाजू. आणि ज्यावेळेस तुम्हाला ही बाजू माहिती करून घ्यायची असते किंवा ही बाजू माहिती करून घ्यायची असते, बघा आता ही जी बाजू आहे ही तुम्हाला माहित नाही, तर तुम्हाला ही गोष्ट माहित आहे ज्यावेळेस हा राईट अँगल ट्रायंगल ज्यावेळेस निर्माण होतो आणि 90 अंशाच्या विरुद्धची बाजू ज्यावेळेस कर्ण असते तर त्यावेळेस काय असतं, कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे हा कर्णाचा वर्ग इज इक्वल टू 40चा वर्ग अधिक इथल्या पण संख्येचा वर्ग इज इक्वल टू कर्णाचा वर्ग. हा तुमचा फॉर्म्युला आहे, पायथागोरसचा प्रमेय आहे, तो आपल्याला लागूच करावा लागतो नेहमी. मग आता बघा कर्णाचा वर्ग बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. आता कर्ण आपल्याला दिलेला आहे तो किती आहे 41, त्याचा वर्ग. एक बाजू दिलेली आहे ती आहे 40चा वर्ग, दुसरी बाजू नाही माहिती मग. ठीक आहे, ती बाजू नाही माहिती, तिचा पण काय आहे थोडक्यात तिचा पण वर्ग आहे, ती बाजू नाही माहिती आपल्याला. मग आता जी बाजू माहित आहे ती इकडे मायनस होईल, बाकीची संख्या तिथं आहे तेच राहील. 41चा वर्ग आपल्याला काढायचा आहे, एकाचा वर्ग काढा 1, 4 गुणिले 1 किती होता 4, त्याची दुप्पट करा 8 म्हणजे 4 दुने 8 आणि 4चा वर्ग करा तो आला 16. आला 41चा वर्ग किती आला 1681 आणि वजा 40चा वर्ग होईल, 40चा वर्ग किती आला 1600 इज इक्वल टू एक्सचा वर्ग. याच्यातून हे 1681 मधून 1600 गेले म्हणजे ते किती झाले
81 एक्स वर्ग. कोणत्या संख्येचा वर्ग 81 आहे? तर एक्स ची व्हॅल्यू किती आली? 9. आलं लक्षात? म्हणजे ही जी रुंदी आहे, रुंदी किती आली तुमची? 9. रुंदी 9 आली. तुम्हाला काय करायचंय मग आता? परिमिती काढायची. परिमिती म्हणजे काय? आयताची परिमिती. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, लेंथ प्लस ब्रेथ. 2 लांबी आहे 40, रुंदी आहे 9. 2 गुणिले 49, तुमचं उत्तर काय आलं? 98. बघा 98 यायला पाहिजे मित्रांनो, हे एक्झाम्पल यायला पाहिजे. आलं लक्षात? कोणतीही कंडिशन असो, हे एक्झाम्पल यायला पाहिजे, कारण आपण दिशेमध्ये असे खूप एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत की सरळ रेषेतली त्याची दिशा कोणती वगैरे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण तिथे सॉल्व्ह केले आहेत. तेच एक्झाम्पल तसं न विचारता अशा पद्धतीने त्यांनी विचारलं आहे. आणि आयताची परिमिती, आयताचे क्षेत्रफळ, चौकोनाची परिमिती, चौकोनाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाची परिमिती, वर्तुळाचे क्षेत्रफळ, या सगळ्या ज्या 4 संख्या आहेत किंवा 4 डायग्राम आहेत यांच्यावर आधारित एक्झाम्पल 100% आपल्या एक्झाममध्ये असतात. ते तोडपाठ करून घ्यायचे ते फॉर्म्युले. त्यामुळे कशी एक्झाम्पल आलं तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे. बघा 98 सेंटीमीटर. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल वाचा. बघा दोन संख्या 5-7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले तर त्यांचे प्रमाण 7-9 होते. मूळ दोन संख्यांमध्ये फरक किती? ज्यावेळेस आपण वयवाढीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, यांनी या पेपरमध्ये वयवाढीचे एक्झाम्पल न टाकता हे एक्झाम्पल टाकलं आहे. पण हे सुद्धा एक्झाम्पल जो कोणी वयवाढीचे एक्झाम्पल ज्यांनी कोणी केलेले असेल कोणत्या पण बुकमधून किंवा कोणत्या पण लेक्चरमधून, त्यांना समजलं असेल हे एक्झाम्पल वयवाढीवर डिपेंड आहे. बरोबर? कारण त्याच पद्धतीने सोडावं लागतं. म्हणजे काय की थोडक्यात आपल्याला एक्झाम्पल कसे विचारतात की 2 भाऊ आहेत, दोघे भावांच्या वयाचं गुणोत्तर 5-7 या प्रमाणात आहे. आणखीन 12 वर्षांनी त्यांचं गुणोत्तर 7-9 होणार आहे, तर त्यांच्या आधीचं वय किती? बरोबर? हे एक्झाम्पल्स आपण कॉमन आहे सोडवलेले आहे. तेच एक्झाम्पल तसे न विचारता संख्यांमध्ये विचारले. मग बघा कोणती तरी एक संख्या गुणोत्तर प्रमाण आहे, त्यांच्या कोणतीतरी एक संख्येमध्ये एक्स मानायचं. म्हणजे बघा ही पहिली संख्या आहे 5x आणि दुसरी संख्या आहे 7x. गुणोत्तर म्हणजे भागाकाराचं चिन्ह असतं. तर यांच्या प्रत्येक संख्येमध्ये किती मिळवायचे आहे तुम्हाला? 12. इथे पण 12 मिळवायचे. तर त्यावेळेस नवीन संख्यांचं गुणोत्तर काय येणार आहे? त्याच्यासमोर त्याचं गुणोत्तर 7-9. लक्षात तुम्हाला x ची व्हॅल्यू काढल्यानंतर त्या दोन संख्यांमधला फरक दिसून जाईल. आता बघा जो इकडे 9 आहे तो इकडे जाताना हा भागाकार आहे, तो तिकडे जाताना गुणाकार होईल. हा भागाकार आहे तो तिकडे जाताना गुणाकार होईल. पूर्ण संख्यांना गुणाकार होईल. मग बघा 9 इकडे गुणाकार होत असताना 9-5-45 x 12-9-28. त्यानंतर बघा 7-7-49 प्लस 84. 12-7-84. हा 7 इकडे मल्टिप्लायला झाला, हा 9 इकडे मल्टिप्लायला झाला आणि त्या पद्धतीने त्यांचे आन्सर आलेले आहे. x जवळ येतील, संख्या जवळ येतील. 108 मधून तुम्हाला 84 मायनस करावे लागतील आणि 49 x मधून तुम्हाला 45x मायनस करावे लागतील. इथे x 4x राहील, 49 मधून 4x राहील. त्यानंतर 8 4 गेले, इथे उरले 4 आणि 10 8 गेले 2. x ची व्हॅल्यू 4-7-24. x ची व्हॅल्यू किती आली? 6. x ची व्हॅल्यू 6 आली. आपल्या संख्या कोणत्या होत्या? 5x आणि 7x. मग ही जी संख्या आहे 5x, तिथे x ची व्हॅल्यू टाका. 5-7-30. 5 गुणिले 6 ती किती आली? 30. दुसरी व्हॅल्यू होती 7x, तिथे 6 टाका. 7-7-42. आणि तुम्हाला काय सांगितलं? त्या दोन संख्यांमधला फरक 30 आणि 42 यांच्यातला फरक किती आला? 12. हा तुमचा दुसरा पटेल. दोन रेल्वे गाड्या. रेल्वे गाडीवर एक्झाम्पल 100% राहतं म्हणजे राहतं. तो टॉपिक तुम्हाला आणि ह्याच पद्धतीचं एक्झाम्पल राहतं. एक तर एकाच दिशेने जाणाऱ्या गाड्या असतात किंवा विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्या असतात. दोघींपैकी एक एक्झाम्पल कंपल्सरी असतं. प्री असू द्या नाही तर मेन्स असू द्या. तर तेच एक्झाम्पल इथे बघा विचारलं आहे. दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 km/h आणि 76 km/h या वेगाने जात आहे. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती? वेगवान गाडीची लांबी विचारली. ठीक आहे. ज्यावेळेस दोन्हीही रेल्वे गाड्या किंवा दोन्ही व्यक्ती किंवा कोणी पण असो, जे गोष्टी एकाच दिशेने जर जात असतील, त्यांचा वेग असेल दिलेला असेल आणि त्या गोष्टी एकाच दिशेने जात असतील, तर त्यावेळेस त्या वेगांची काय करायची असते? मायनस किंवा वजाबाकी करायची असते. म्हणजे 112 मधून तुम्हाला काय करायचे आहे? 76 वजा करायचे आहे.
बघा, ज्यावेळेस एकच दिशा असेल त्यावेळेस काय करायची, वजाबाकी, नेहमी लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस विरुद्ध दिशा असेल, बरोबर, विरुद्ध म्हणजे अशा पद्धतीची दिशा असेल, तर त्यावेळेस काय करायचे असते, नेहमी बेरीज करायची असते. पण आता इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. 112 मधून आपण 76 वजा करणार आहोत. ठीक आहे, बघू. 112 वजा 76, 6 0 10 7 गेले 3, किती आले, 36. 36 काय बघा, किलोमीटर पर आवर जो आहे तोच वेग तुमचा आहे, किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणि आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो कशात आहे, सेकंदामध्ये, आणि उत्तर येणार आहे मीटरमध्ये. म्हणजे आपले जे किलोमीटर पर आवर आहे त्याचं पण रूपांतर छोटं करून घेऊ, जेणेकरून आपलं उत्तर डायरेक्ट येईल. मग 36 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 36 किलोमीटर म्हणजे 36,000 मीटर. लक्षात, आपलं जे उत्तर आहे ना, 36 किलोमीटर पर आवर, आपला नवीन वेग आलेला आहे. आपण मायनस केल्यानंतर काय आलेलं आहे, 36 किलोमीटर पर आवर. एक किलोमीटर म्हणजे काय, 1000 मीटर. मग 36 किलोमीटर म्हणजे काय, 36,000 मीटर. मग जर याचं रूपांतर छोटं केलं तर आवर्चं पण रूपांतर छोटं करा, ते सेकंदामध्ये करा. मग 1 आवर म्हणजे 1 तास म्हणजे किती सेकंद होतात, तर 3600. आलं लक्षात. इथे आपण लिहिणार आहे सेकंद आणि इथे लिहिणार आहे मीटरची व्हॅल्यू. बरोबर, इथे मीटरची व्हॅल्यू होते, सेकंदाची व्हॅल्यू. 3600 सेकंदाला किती आहे, 36,000 मीटर. आपल्याला अजून एक व्हॅल्यू दिली आहे, ती कशात आहे, सेकंदामध्ये. मग 20 सेकंदाला किती, बरोबर. तर बघा, इथे तुम्हाला बघता क्षणी दिसतंय 36,000 असताना 3600, बरोबर. 36,000 असताना 3600, किंवा 3600 असताना ते 36,000, म्हणजे 3600चे इकडे येत असताना काय झालं, एक शून्य वाढला. मग ही पण संख्या इकडे येत असताना एक शून्य वाढेल, म्हणजे 20 इकडे येत असताना काय होतील, 200. लक्षात, तुमचं इथंच तुमचं उत्तर येऊन जाईल 200. तुम्हाला पुढे सोडवण्याची पण गरज नाही आणि सोडवायचं पण नाही त्या क्षणाला. तुमचं उत्तर काय आलं, 200. आणि ज्यांना कोणाला नाही समजलं, बघा याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 20 गुणिले 36,000, 20 गुणिले 36,000 भागिले किती, 3600. आपण सोडवूया, हे शून्य गेले, हे शून्य गेले, त्यानंतर 36 एक 36, 36 एक 36, उरले किती, 10. 20 गुणिले 10, तुमचं उत्तर काय आलं, 200. आलं लक्षात, कसं आलं उत्तर. पण एवढं तिथं नाही सॉल्व्ह करायचं, तिथं एवढा वेळच नाही. जर 3600 असताना 36,000 आहे, तर 20 असताना काय होतील, 200. आलं तुमचं उत्तर 200, आणि ते पण मीटरमध्ये. पुढं काय सोडवण्याची गरज नाही, कारण मीटरचीच व्हॅल्यू आपण काढलेली आहे. बघा, तुम्हाला मगाशी बोललो होतो की छापील किंमत, खरेदी किंमत याच्यावर आधारित अजून एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हेच ते एक्झाम्पल आहे. बघा, इथे काय आहे, दुकानदार एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 1200 रुपये आहे. ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर, मार्क केलेल्या किंमत म्हणजे काय, जी वस्तू त्याने घेतलेली आहे त्याच्यावर एक किंमत मार्क केली, म्हणजे ती किंमत काय केलेली आहे, त्याने छापलेली आहे. तर त्या छापील किमतीवर तो काय करतोय, 10% सूट देतो. तर मार्क केलेली किंमत म्हणजेच तुम्हाला थोडक्यात छापील किंमत विचारली. आधी तुम्हाला खरेदी किंमत विचारली होती मागच्या गणितामध्ये. आता या गणितामध्ये तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे, फक्त तुम्हाला छापील किंमत काढायची. ठीक आहे, तोच फॉर्म्युला आपण परत एकदा लिहूया. आता बघा, इथे छापील किंमत, छापील किंमत म्हणजे आपण खरेदी किंमतीचा फॉर्म्युला लिहिला होता. खरेदी किंमत इज इक्वल टू छापील किंमत गुणिले सूट भागिले नफा. खरेदी किंमत आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, ती किती आहे, 1200. 1200. छापील किंमत आपल्याला काढायची म्हणजे मार्क केलेली किंमत नाही माहिती आपल्याला. सूट किती दिली बघा, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. मार्क केलेल्या किमतीवर किती टक्के सूट देतो, म्हणजे छापील किमतीवर किती टक्के सूट देतो, 10%. म्हणजे किती रुपये झाले ते, 90 रुपये. आणि नफा कितीचा झालाय, 20% नफा, म्हणजे ते किती झाले, 120 रुपये. आता बघा, ज्या संख्या इकडे भागाकारला त्या गुणाकारला, ज्या गुणाकारच्या त्या भागाकारला होतील. एक्स तसाच राहील. मग एक्स इज इक्वल टू 1200 गुणिले 120 भागिले किती झाले, 90. सोडवूया आपण. हा शून्य जाईल, हा जाईल. 3 त्रिक 9, 3 चौक 12, त्यानंतर 3 एक 3, 3 चौक 12, इथं 400, 4 चौक किती झाले, 16, आणि हे 2 शून्य. किती झालं तुमचं उत्तर, 1600. बघा, आहे का ऑप्शन 2 नंबर, ऑप्शन 1600. एकाच फॉर्म्युल्यावर आधारित, एकाच पद्धतीवर आधारित 2 एक्झाम्पल्स इथे विचारलेले आहे, आणि टक्केवारीवर आधारित 4 एक्झाम्पल्स इथे विचारले आहे या पूर्ण 20 प्रश्नांमध्ये. त्यामुळे बघा किती जास्त वेटेज दिलेलं आहे. आता हे प्रश्न कॉमन झालेले आहे, काम, काळ, वेग यावर आधारित एक्झाम्पल एक तरी राहतात, त्यामुळे तो क्वेश्चन पण येत. जे क्वेश्चन कंपल्सरी आहे की त्याच्यावर एक तरी एक्झाम्पल राहतं, म्हणजे रेल्वे झालं, शिकडेवारी झालं, त्यानंतर दिशा झाल्या,
बरोबर. त्यानंतर बघा आता हे काम काळ वेग झालं किंवा याच्याच सिमिलर जो टॉपिक आहे पाण्याची टाकी नळ, यांच्यावर आधारित एक्झाम्पल राहता म्हणजे राहता. वयवाढी झालं, सरासरी शेकडेवाढी, यांच्यावर एक्झाम्पल राहता म्हणजे राहता. त्यामुळे ते टॉपिक तुमचे आलेच पाहिजे. त्या टॉपिकवर आधारित एक्झाम्पल तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह केले पाहिजे, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता बघा इथे काय आहे, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने जास्त काम करते, तर वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल. ठीक आहे, आलं लक्षात. आता इथे याचा अर्थ बघा काय आहे, 3 पट वेगाने जास्त काम करते. आपण असं पकडू, दोन व्यक्ती आहेत, एकाचा ए आहे आणि एक बी आहे, बरोबर. एक ए आहे आणि एक बी आहे. बघा इथे तुम्ही काय म्हणशाल की तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून देत आहे, परंतु जास्त टाइम लागतो. पण इथे तुम्हाला एक्झाम्पल मला समजावून सांगायचं आहे. आलं लक्षात. समजावून सांगत असताना एक्झाम्पलला वेळ लागतो, पण तिथे तुम्हाला कोणाला समजावून सांगायचं नाही. तिथे तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये अर्ध कॅल्क्युलेशन करायचं आणि अर्ध कॅल्क्युलेशन तुम्हाला पेपरमध्ये करायचं आहे. आलं लक्षात. मग तेच कॅल्क्युलेशन जे माइंडमध्ये चालू आहे ते तुम्हाला व्यवस्थित करावं, यासाठी मला माझ्या पण माइंडमधल्या गोष्टी इथं लिहाव्या लागतात. त्यामुळे इथे वेळ लागतो, हे लक्षात ठेवा. मीच काही ते जो कोणी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतात आपल्या पूर्व परीक्षेचे किंवा मुख्य परीक्षेचे, तर त्यांना तिथे वेळ याच्यामुळेच लागतो, कारण त्यांना समजावून सांगायचं असतं. ओके. बघा आता इथे ए आहे, इथे बी आहे. आपण काय करू, 3 पट वेगाने. म्हणजे समजा ए एक काम जर 6 दिवसात करतो, बरोबर. एला एक काम करायला जर 6 दिवस लागतात, तर याचा वेग काय आहे, 3 पट जास्त. म्हणजे याला किती दिवस लागायला पाहिजे, 18 का नाही. ज्यावेळेस आपला वेग वाढवला जातो, कामाचा वेग वाढवला जातो, त्यावेळेस दिवस काय होतात, कमी होतात. हे लक्षात ठेवा. दिवस पण वाढतात असं नाही. तुम्ही एक रिअल एक्झाम्पल घ्या. ज्यावेळेस आपण वेग वाढतो त्यावेळेस कामाचे दिवस काय व्हायला पाहिजे, कमी. म्हणजे जर 6 दिवसात एक काम करतो, तर बी काय करतो, त्याच्या तिप्पट वेग. म्हणजे 6ला तुम्ही 3ने भागितलं तर तो फक्त 2 दिवसातच काम कंप्लीट करतो. जे काम कंप्लीट करायला याला 6 दिवस लागतात, ते काम कंप्लीट करायला बीला किती दिवस लागतात, फक्त 2 दिवस. का, कारण तो त्याच्यापेक्षा तिप्पट वेग धारण करतो. आणि तिप्पट वेग ज्यावेळेस कामाचे एक्झाम्पल असतात त्यावेळेस तिप्पट वेग असताना भागिले 3 करावे लागतात. मग तुम्ही काय करणार, हा 2 येण्यासाठी काय केलं, एला एच्या दिवसांना भागिले 3 केलं. आलं लक्षात. आता हे भागिले 3 का केलं, ठीक आहे. मग आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तुम्हाला डायरेक्ट लिहून देण्यापेक्षा तिथे ती व्हॅल्यू कशी आलेली आहे ते सांगणं काम आहे. बघा आता मग आपण एक लक्षात ठेवू, वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने. मग समजा दिवस आहे, एला किती दिवस लागतात, एला समजा एक्स दिवस लागतात, तर बीला किती दिवस लागायला पाहिजे, x/3, कारण तो जास्तीत जास्त वेगाने काम करतो. आता बघा दोघांनी एकत्र मिळून काम किती दिवसात, आता इथे दिवस नाही, सॉरी इथे तास आहे. आता दोघं किती तासात काम करणार आहे एकत्र मिळून, 24 तासात. ठीक आहे, म्हणजे दोघांची बेरीज 24. काम किती आहे, एक काम. मग आपण वर काय लिहितो, काम. बघा इथे काम लिहितो आणि खाली काय लिहितो आपण, दिवस. आलं लक्षात. मग काम किती आहे, एक. एक काम करायला एला किती, एक्स दिवस, प्लस एक काम करायला बीला किती दिवस लागणार आहे, x/3. आणि दोघांची बेरीज जर दोघांनी एकत्र मिळून काम केलं तर ते किती तासात संपणार आहे, एक काम 24 तासात संपणार आहे. याच्यावरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची, त्यानंतर तुम्हाला जे दिलं ते काढून घ्यायचं. आता बघा इथे एक्स आहे, 1/x प्लस हा 1/x/3 आहे. मग ज्यावेळेस इथं डिवाइडचं चिन्ह असतं त्यावेळेस तिथं गुणाकाराचं चिन्ह येऊन खालच्या संख्येचा रेसिप्रोकल होतं. म्हणजे इथे काय होतं, 3/x इज इक्वल टू 1/24. आता बघा इथे यांची बेरीज आहे, छेद समान आहे, अंशाची बेरीज होईल 3 आणि 4/x 1/24. आता ज्या संख्या इकडे भागाकारला त्या गुणाकारला जातील, ज्या गुणाकारला त्या भागाकारला जातील. बघा इथे 24 आहे, 24 इकडे गुणाकार होईल, म्हणजे 24 गुणिले 4 आणि x इकडे भागाकार तिकडे जाताना तो गुणाकार होईल, तो एकला महत्व तिथे फक्त x आहे. 24 चौक किती झाले, 96. x 96 झाला. x म्हणजे कोणाचे दिवस मानले होते आपण, a चे दिवस. a चे दिवस किती आले, 96. आपल्याला काय विचारलं, तर फक्त वेगाने. तर वेगाने काम करणारा व्यक्ती कोण, हा बी. बी त्याच्यापेक्षा वेगाने जास्त काम करतो, किती, तिप्पट. मग आपल्याला 96ला किती डिवाइड करावं लागेल, 3 ने. म्हणजे 96/3. 96/3. 3 1 9, 3 2 6. तुमचं उत्तर काय आलं, 32. म्हणजे बीचा वेग, बीचे तास किती आहे, 32 तास. समजा तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. 90 एक्झाम्पलचं वर सोडवूया एक्झाम्पल. सरळ व्याजावर आधारित एक्झाम्पल आहे. खूप जणांना म्हणजे वेळोवेळी मी सांगत असतो, मला पण भरपूर जणांच्या ज्यावेळेस अडचणी ज्यावेळेस विचारले जातात की सर अशा प्रकारचं चक्रवाढ व्याजाचं गणित आहे, किंवा त्यांनी चक्रवाढ व्याजाचं गणित हे महिन्यांमध्ये विचारलं, दिवसांमध्ये विचारलं,
ते ठीक आहे, तुम्ही चक्रवाढ व्याजाचं गणित सोडवू नका अशा पद्धतीचं किंवा अशा माझी मागणी नाहीये, पण माझी मागणी ही आहे की एक्झाम मध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल कशावर विचारले जातात हे पहिल्यांदा बघा, आणि तेच आपल्याला सॉल्व्ह करता येत असेल तर आपल्याला जे नाही येत ते पहिल्यांदा बघा. मग बघा इथे काय आहे, मी जास्तीत जास्त सांगतो, जर 100 प्रश्न विचारले गणितावर त्याच्यातले 90 प्रश्न हे सरळ व्याजावर असतात आणि 10 प्रश्न हे चक्रवाढ व्याजावर असतात. त्यामुळे आधी सरळ व्याज तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा आला तो तुम्हाला आधी सोडवता येतो का हे पहिल्यांदा बघा, नंतर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या. मग इथे पण तेच आहे, इथे काय पूर्ण सरळ व्याजाचं गणित आहे, एवढा मोठा पेपर आहे पण सरळ व्याजाचं गणित त्यांनी सिंपल पद्धतीने विचारलं. रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दशांशे सरळ व्याज दराने गुंतवतो, उर्वरित रक्कम बी मध्ये 8% दशांशे सरळ व्याज दराने गुंतवतो. 1 वर्षानंतर, 1 वर्ष दोघांसाठी कॉमन आहे, त्याला किती रुपये व्याज भेटतंय, 710 रुपये व्याज भेटतं. तर त्याने बी मध्ये किती रक्कम गुंतवली. व्याज आपण लिहितो सरळ व्याजाचा फॉर्म्युला. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, सरळ व्याज बघा, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले किती करतो आपण 100. लक्षात, सर्व गुणाकार भागिले 100 इज इक्वल टू तुमचं काय असतं व्याज. आता तेच व्याज आपल्याला किती दिलेलं आहे 710, परंतु इथे हा फॉर्म्युला काय आहे दोनदा यूज केलेला आहे, एकदा स्कीम ए साठी आणि एकदा स्कीम बी साठी. ठीक आहे, त्याच्याकडे पूर्वीची रक्कम किती होती 10,000 रुपये, 10,000. आता ए मध्ये गुंतवत असताना बघा इथे ए मध्ये गुंतवत असताना आपल्याला नाही माहिती की त्याने रक्कम किती गुंतवली म्हणजे मुद्दल. ठीक आहे, ए मध्ये नाही माहिती आपल्याला एक्स गुंतवली असेल. त्यानंतर मुदत किती वर्षाची मुदत आहे 1 वर्षाची, सर्वांसाठी 1 वर्षाची मुदत म्हणजे एक्स गुणिले 1 गुणिले ए साठी दर किती होता 5%, इथे झाले 100 अधिक का केलं कारण सगळ्यांचं मिळून व्याज 710 रुपये म्हणून इथं अधिक केलं आहे. आता बी साठी बघू, एकूण रक्कम होती 10,000, त्यापैकी एक्स ए मध्ये गेली म्हणजे उरलेली बी साठी आली, म्हणजे बी साठी रक्कम किती आली 10,000 वजा एक्स. आलं का लक्षात, 10,000 वजा एक्स कुठून आणला, एक्स रक्कम ए मध्ये गुंतवली, 10,000 पैकी एक्स रक्कम ए मध्ये गुंतवली तर उरलेली रक्कम बी मध्ये गुंतवली म्हणजे 10,000 वजा एक्स. ती पण किती वर्षासाठी, ती सुद्धा एकाच वर्षासाठी, आणि किती टक्के दराने 8% दराने भागिले 100. हे तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा दोघं ठिकाणी 100 आहे त्यामुळे आपण फक्त अंशाकडेच लक्ष देऊया. 5 गुणिले एक्स 5x, ठीक आहे, इथे 710 तसंच राहील. आधी हे सोडवूया, 5x भागिले 100 प्लस 8 गुणिले 1 8. आता 8 ज्यावेळेस गुणाकार होत असताना या सर्व दोन्ही टर्मला गुणाकार होईल, 8 गुणिले 10 बरोबर, 8 गुणिले 10 म्हणजे ते किती झाले 80,000 वजा 8x भागिले किती झाले 100. आता इथे दोन्ही ठिकाणी 100 आहे म्हणजे तो एकदम कॉमन 100 आहे, तो कॉमन 100 इकडे जाताना काय होईल गुणाकार होईल. बघा 710 गुणिले 100 इज इक्वल टू 5x वजा 8x किती आलं वजा 3x अधिक 80,000. बघा समजतंय, वजा 3x अधिक 80,000, यांचं उत्तर काय आलं 710 वर 2 शून्य, आणि हा जो 80,000 आहे 80,000 इकडे येताना काय होईल मायनस, म्हणजे थोडक्यात काय होईल आता ही पण संख्या इकडे मायनस होईल कारण ही संख्या मोठी आहे ही छोटी आहे, इकडे येताना मायनस, ते पण उत्तर मायनस मध्ये असेल हे पण मायनस, म्हणजे दोघं ठिकाणचे मायनसच आहे निघून जातील. मग मी काय करतो हा जो मायनस 3x हाच इकडे येताना प्लस 3x होईल आणि हा 71,000 जे आहे ते तिकडे जाताना काय होईल 80,000 मधून मायनस होईल, एवढंच मी करेल. मग ठीक आहे, मग बघा आता आपण सॉल्व्ह करूया, जेवढं सोपं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. मग 80,000 मधून 71,000 आपल्याला कमी करायचे आहे, मग 80,000 वजा 71,000 3x. ऐंशी हजार मधून तुमचे 71,000 गेले म्हणजे उरले किती 9,000 3x. याला 3 भागाकार केला तर x ची व्हॅल्यू काय येईल 3 3 9 3,000. x ची व्हॅल्यू काय आली तुमची 3,000, ही x ची व्हॅल्यू आली. x ची व्हॅल्यू म्हणजे काय ए मध्ये गुंतवलेली रक्कम किती आली 3,000. आता तुम्हाला काय विचारलं स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली, स्कीम बी मध्ये, मग 3,000 जर ए मध्ये गुंतवणूक केली किती पैकी 10,000 पैकी 3,000 जर ए मध्ये गुंतवणूक केली तर बी मध्ये किती झाली, मग 10,000 मधून 3,000 गेले म्हणजे उरले किती 10,000 वजा x म्हणजे 10,000 वजा 3,000 उरले किती, तुमचं उत्तर काय आलं 7,000. काय करावं लागेल तुम्हाला 10,000 वजा 3,000, त्यावेळेस तुमचं उत्तर येईल बी मध्ये गुंतवलेली रक्कम 7,000.
आणि तुम्हाला विचारलं एकदम सिंपल लेवलचं सरळ व्याजचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला वर्ष, महिने, दिवस यांच्यामध्ये काही किचकट फॉर्म्युला यूज करता येईल किंवा किचकट कॅल्क्युलेशन असं काही दिले नाही. वर्ष पण तुमच्यासाठी एकच वर्ष दिलेलं आहे की जेणेकरून तुमचे कॅल्क्युलेशन पण जास्त वाढायला नको. ओके, त्यामुळे एवढं एक्झाम्पल्स इझी होतं, सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, एबीसीडीवर आधारित एक्झाम्पल बघूया. एबीसीडीवर आधारित एक्झाम्पल आहे. सुरुवातीला एबीसीडी लिहून घेऊया. ए बी सी डी ई एफ. एबीसीडी लिहिली. बघूया काय आहे एक्झाम्पल. अक्षरांमध्ये वगळलेल्या अक्षरांची संख्या, वगळलेल्या म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत किंवा हे जे अक्षर आहे यांच्यामध्ये काही काही अक्षर मिस झालेले आहे. प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथून सी पासून बी पर्यंत जाल तर प्रत्येक वेळी ते वगळलेले अक्षर आहे ते एकेकाने कमी होत जातात. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे? म्हणजे हा नियम पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे? ज्यावेळी तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल पर्यायामधून जायचं असेल, मग ते जीएसचं असू दे किंवा मॅथ्सचं असू दे, तर पहिल्यांदा तिसरा किंवा चौथा पर्याय तुम्हाला यूज करायचा. कारण पहिला किंवा दुसरा पर्याय असण्याची शक्यता ही 1% असते. त्यामुळे बघा, तिसरा किंवा चौथा पर्याय आपण यूज करूया. तिसरा पर्याय एफ आणि जे यांच्यातलं बघूया. एफ नंतर काय आहे बघा, इथे एफ आहे, नंतर तुम्हाला काय लिहिलं तिथे जे. मध्ये किती संख्या त्याने गाळलेल्या आहेत? 3 संख्या गाळल्या. मग आता पुढे जात असताना 2 संख्या गाळल्या गेल्या पाहिजे. एफ आणि जे नंतर काय आहे? एन. जे नंतर एन. बघा झालं का तसं? 3 संख्या गाळल्या, परत एकदा 3च गाळल्या. तसं आहे का? नाही. इथं जर 3 गाळल्या तर इथं 2, मग नंतर 1. कारण तिथे बघा काय सांगितलं, वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होते. म्हणजे इथं जर 3 गाळल्या तर इथं 2च गाळल्या जातील, मग इकडे 1च गाळल्या जाईल. पण इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, म्हणून तिसरा ऑप्शन त्याच्यात सूट होतो का? नाही. आपल्याला कोणत्या अक्षर मालिका तशी आहे? आता चौथा ऑप्शन आपण यूज करूया. ठीक आहे, चौथा ऑप्शन बघूया. चौथा ऑप्शन काय सांगतो आपल्याला? एफ लिहिला, त्यानंतर एल. ठीक आहे, किती मध्ये मिस केल्या बघा? 1 2 3 4. ठीक आहे, 5 मध्ये मिस केलेले आहे. मध्ये किती मिस केल्या? 5. एल झाला, त्यानंतर क्यू. इथे क्यू मध्ये किती मिस केल्या? 1 2 3 4. ठीक आहे, 4 मिक्स केल्या होत आहे. इथे 5 मिस केल्या, इथे 4. आता 3 ने मिस केलेले पाहिजे. इथं क्यू आहे, क्यू लिहिला आपण, त्यानंतर यू आहे. यू मध्ये किती मिस केल्या बघा? 3. त्यानंतर एक्स किती? 2. आणि त्यानंतर झेड बघा 1. झालं का? हा नियम फॉलो केला का या मालिकेने? ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 4. आलं का लक्षात? सुरुवात करत असताना तिसऱ्या किंवा चौथ्या ऑप्शन पासून सुरुवात करायची. पहिला आणि दुसरं उत्तर असत नाही असं नाही म्हणत आहे मी, पण ती असण्याची शक्यता ही कमी आहे. मग ज्यांची शक्यता जास्त आहे आणि ते ऑप्शन आपण चेक करूया. त्यानंतर बाकीच्या ऑप्शनचा आपल्याला इलिमिनेट होऊन मग बाकीचे ऑप्शन आपल्याला करता येते. ठीक आहे, बघा इथे लक्षात आलं तुमच्या एक एक घरं मिस होत आहेत. दिशेवर आधारित एक्झाम्पल, मग अशीच तुम्हाला बोलताना बोललो की दिशेवर आधारित एक्झाम्पल्स आपल्याला जमायला पाहिजे, कारण ते एक्झाम्पल कंपल्सरी विचारले जातात. प्रज्ञाची एक बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. ठीक आहे, ज्यावेळेस बस शाळेत पोहोचली त्यावेळेस बसची तोंडाची दिशा कोणती होती? दक्षिण. पण आता बघा काय झालं, घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे वळली, तर घरून निघताना तिचे तोंड कोणत्या दिशेला होते? म्हणजे सुरुवातीची दिशा विचारली. आधी आपल्याला दिशेचे एक्झाम्पल काय, नंतरची दिशा विचारायचे, पण आता सुरुवातीची दिशा विचारली. असं समजू आपण. आता बघा इथे उत्तर आहे, इथे उत्तर असते, खाली दक्षिण, इकडे पश्चिम आणि इकडे पूर्व असते. ठीक आहे, बघू आता बसची दिशा. असं समजू बस उत्तरेकडे निघाली. बस उत्तरेकडे निघत असताना काय झालं, घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे वळली. आपण उत्तरेकडे बस होती, बसचं तोंड उत्तरेकडे होतं, 2 वेळा डावीकडे वळली. म्हणजे पहिल्यांदा इकडे वळली, त्यानंतर इकडे वळली. झाली 2 वेळा डावी. कारण ज्यावेळेस आपण उजवी किंवा उत्तरेकडे साईड असते तर 2 वेळा डावी म्हणजे आपली डावा हात. तर बघा एकदा एक आणि एकदा, म्हणजे 2दा डावीकडे वळली. डावीकडे वळल्यानंतर ती काय झाली, परत एकदा उजवीकडे वळली. मग इकडे डावीकडे म्हणजे अशा पद्धतीची बस होती, दक्षिणेकडे तोंड, परत एकदा उजवीकडे म्हणजे परत एकदा इकडून परत उजवीकडे वळाली. आणि आता बसची दिशा कोणती सांगितली त्यांनी? बसची दिशा ही कोणती आहे? दक्षिण.
बसची दिशा कोणती आहे? दक्षिण. बघा इथे प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली त्यावेळेस बसची दिशा कोणती होती? दक्षिण. निघाली दक्षिण दिशा कधी आली? ज्यावेळेस इकडून निघाली. म्हणजे आता जर ती उत्तरेकडून निघाली असती तर दिशा कोणती आली असती? पश्चिम. पण दिशा कोणती आली? दक्षिण. म्हणजे बघा ही दिशा कुठे झाली? इकडे. मग इकडची दिशा कुठे झाली? इकडे. म्हणजे इथे कोणती दिशा यायला पाहिजे? पश्चिम. आलं लक्षात? ज्यावेळेस ती पश्चिमेकडे बसचा तोंड असेल त्यावेळेस जे उत्तर आहे किंवा शाळेचं जे तोंड आहे, शाळेमध्ये पोहोचताना बसचं जे तोंड आहे ते कोणतं असेल? दक्षिण. तर हे कसं लॉजिक लावलं मी? इथे दक्षिण दिशा आली, आपण निघालो होतो उत्तरेकडून, पण डावीकडे वळत असताना आणि उजवीकडे वळत असताना दिशा कोणती आली? दक्षिण. पण ही तर पश्चिम असते. मग पश्चिमेची जागा कोणी घेतली? दक्षिणेची. दक्षिणेने. मग पश्चिम कोणाची जागा घेईल? उत्तरेची. ती परत दिशा पुढे, ती परत दिशा पुढे. आणि लक्षात हेच आपल्याला तिला विचारलं, म्हणजे बस कोणत्या दिशेला निघालेली होती? पश्चिमेला. ओके, तर तुमचं उत्तर काय असेल? पश्चिम. आणि जर हे जरी नसेल समजलं तरी पण ऑप्शन मधून जायचं. मी तुम्हाला काय सांगितलं मग, तिसऱ्या ऑप्शन पासून सुरुवात करूया. समजा असं गृहीत धरू आपण, पश्चिमेकडे बस निघाली, अशी बस होती, इकडे पश्चिम दिशा असते बघा, बसचं तोंड इकडच्या साईडला होतं, ठीक आहे, पश्चिम दिशा होती. त्यानंतर शाळेत पोहोचली, घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे वळाली. 2 वेळा काय झालं? डावीकडे. म्हणजे पहिल्यांदा इकडे वळाली, त्यानंतर इकडे वळाली, 2 वेळा डावीकडे वळाली, त्यानंतर एकदा उजवीकडे, म्हणजे परत एकदा उजवीकडे वळाली, परत एकदा उजवीकडे म्हणजे खाली वळाली. आता तिची दिशा कोणती झाली? दक्षिण. आलं लक्षात? पर्यावरण गेलं तरी पण उत्तर किती आलं? पश्चिम. $93 नंबरचा क्वेश्चन बघा, वाचा पहिल्यांदा. काय आहे? इक्वेशन्स दिलेले आहेत, इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्हाला एक्सची किंवा वायची किंमत काढायची आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला विचारतात, 2x + 3y = 118 आणि खाली आहे 2x - 3y = -62. असे ज्यावेळेस एक्झाम्पल्स विचारले जातात त्यावेळेस कोणतं तरी एक्स किंवा वाय हे कट होत असतात. मग एक्स किंवा वाय ज्यावेळेस कट होतात त्यावेळेस कट होत असताना एक तर 3y कट होतील किंवा 2x कट होतील. मग 3 मधून 3 गेले तर 3y पूर्ण कट होणार आहे. मग ते कट कधी होतील? ज्यावेळेस आपण या सगळ्यांची बेरीज करू. कारण या सगळ्यांची जर इथे वजाबाकी केली, इथं जर तुम्ही वजाबाकीचं चिन्ह दिलं, इथे जर तुम्ही वजाबाकीचं चिन्ह लिहिलं तर इथे वजन वजा काय होतील? प्लस. आलं लक्षात? मग त्याच्यामुळे 2x कट होईल. तसं काही नाही, वजाबाकी करा तर 2x कट होईल आणि बेरीज करा तर 3y कट होईल. मी इथे बेरीज करतो. मग आता इथे बघा, इथे बेरीज केली तर इथे बेरीज करताना प्लस मायनस किती जातील? इथं पण मायनसच राहील आणि इथे पण प्लस मायनस किती झाले? ते पण मायनसच झाले. म्हणजे ते पण आन्सर किती झालं? ते मायनस मध्ये. कारण बघा जे आहे साइन, कारण बघा इथे प्लस प्लसच राहील, पण इथे जर प्लस लिहिलं तर प्लस मायनस मायनस होईल, इथे प्लस लिहिलं तर प्लस मायनस मायनस होईल. म्हणून 2x + 2x 4x 3y - 3y कॅन्सल = 118 - 62. 8तून 2 गेले 6, 11तून 6 गेले 5. x ची व्हॅल्यू काढा. 4 इकडे भागाकारला गेला कारण 4x होता तो तिकडे भागाकारला. 4 इकडे 4 उरला 1, 4 चौक 16. एक्सची व्हॅल्यू किती आली? 14. तुम्हाला कशाची व्हॅल्यू विचारली? वायची व्हॅल्यू. ठीक आहे, 14 व्हॅल्यू आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये टाकून बघूया. म्हणजे 2x + 3y = 118. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 14 आहे. म्हणजे 14 जर इथे टाकली तर 14 2 28 अधिक 3y 118. 28 तिकडे जाताना मायनस होईल. 3y = 0. 11 2 गेले किती? 9 आणि y = किती आलं तुमचं उत्तर? 30. आली का वायची व्हॅल्यू? 30. ठीक आहे, परत एकदा दिशेवर आधारित एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल आपण बघत आहोत दिशेवर. एक चोर एका घरात त्याचे लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. ठीक आहे, मग आता इथे चोर आहे. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो काय करतो? पश्चिम इकडच्या बाजूला तिकडे 2 किलोमीटर धावतो. त्यानंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर. ज्यावेळेस तो या बाजूने जातो, उजवी बाजू वरची म्हणजे वर जात असताना तो किती होईल? 2 किलोमीटर. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. परत इकडे जात असताना उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर धावतो. बघा इथे 7 किलोमीटर धावला. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2-2 किलोमीटर धावतो. म्हणजे उजवीकडे 1 वळण घेतलं तर किती झाले? 2. परत एकदा उजवीकडे वळण घेतलं तर किती झाले? 2. आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल?
म्हणजे तो ज्यावेळेस इथं पोहोचला आणि इथं होतं ते घर, आलं लक्षात. तर इथून इथपर्यंत यायला त्याला किती अंतर चालावं लागेल? पूर्ण ही लाईन कितीची आहे? 7ची. ही किती आहे? 2. ही 2. 2 आणि 2 किती झाले? 4. म्हणजे 7 मधून 4 गेले. ही उरलेली डॉटेड लाईन ही किती सेंटीमीटरची असायला पाहिजे? 3 किलोमीटरची. आलं लक्षात? तुमचं उत्तर असेल का? बघा. त्याला किती किलोमीटर चालावं लागेल? 3 किलोमीटर. म्हणजे या दोघांमधलं तुम्हाला डिस्टन्स विचारला आहे. किती किलोमीटर? 3 किलोमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 95 नंबरचं एक्झाम्पल इथे आहे. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला तुमचं जीएस पण थोडंसं व्यवस्थित पाहिजे आणि जो पण जे एमपीएससीचा अभ्यास करता किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता त्यांना हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एकदम इझी गेलेला असेल. बघा कशा पद्धतीने, हे काय आहे? प्रतिपादन. हे काय आहे? कारण. प्रतिपादन काय आहे? कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस भूगोलाचा अभ्यास करता तर तुम्हाला ही माहिती आहे, ऊसाला आणि कापसाला कोणती जमीन उपयुक्त आहे? तर रेगूर मृदा किंवा काळ्या पद्धतीची मृदा, जी काळी मृदा असते ती कापसासाठी उपयुक्त असते, ज्यालाच आपण कापसाची काळी मृदा असं एक वाक्य असेल तुमच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे तुम्हाला हे माहित आहे, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होणार आहे का? नाही. म्हणजे हे विधान जे आहे ते पूर्णतः चुकीचं आहे, कारण त्याची गाळाच्या जमिनीत वाढ होऊच शकत नाही कापसाची. लक्षात. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. दुसरं, गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. ठीक आहे, गाळाच्या जमिनी सुपीक असतील ना, आपण नाही म्हणत नाही, गाळाच्या जमीन सुपीक असेल असं पण नाही. गाळाच्या जमिनीमध्ये लागवड केली जात नाही, गाळाच्या जमिनीमध्ये पण लागवड केली जाते, फळबाग वगैरे अशा पद्धतीची जी लागवड आहे ती गाळाच्या जमिनीमध्ये पण केली जाते, पण तिथे कापसाची लागवड नाही केली जात. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे आणि दुसरं विधान बरोबर आहे. आपलं ऑप्शन 4 ए चूक आणि बी म्हणजे आर हे बरोबर आहे. हा क्वेश्चन आहे, पूर्णतः स्किप करून द्यायचा. जमत असेल, भरपूर प्रॅक्टिस केली असेल तरी पण हा क्वेश्चन तिथे सॉल्व्ह करायचा नाही, रिस्क घ्यायची नाही. या क्वेश्चनसाठी तुम्हाला तिथे टाइम नसेल आणि जरी पण तुम्ही टाइम दिला तरी पण तुमचं उत्तर येईलच त्या मेंटॅलिटीमध्ये, याची गॅरंटी नाही. त्यामुळे हा क्वेश्चन जर तुम्ही स्किप केला त्याच्यातच आपलं चांगलं आहे. पण बघा आता हा क्वेश्चन कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचा. एका शाळेमध्ये ए बी सी डी ई एफ अशा 6 व्यक्ती आहेत. ठीक, 6 व्यक्ती ए बी सी डी ई एफ, 6 व्यक्ती शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. ठीक आहे, 2 विषय शिकवतात. त्यापैकी एक अनिवार्य आहे आणि दुसरा ऐच्छिक आहे. म्हणजे कंपल्सरी आहे आणि दुसरं काय आहे? ऐच्छिक. बघूया आता आपण. हे आहे 6 शिक्षक. बघा, त्यापैकी एक अनिवार्य विषय शिकवतो आणि एक ऐच्छिक. आलं लक्षात. एक अनिवार्य आहे, एक ऐच्छिक. म्हणजे एक कॉलम अनिवार्याचा असेल, एक ऐच्छिकचा असेल. ठीक आहे, बघूया काय आहे. डीचा विषय ऐच्छिक विषय इतिहास आहे. म्हणजे डीचा ऐच्छिक विषय कोणता आहे? इतिहास. ठीक आहे, इथे इतिहास आहे. डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य आहे. पण कोणत्या 3 जणांचा इतिहास विषय अनिवार्य आहे आपल्याला माहित आहे का? कोणी पण असू शकतं, या 6 पैकी कोणतेही 3 जण असू शकतात ज्यांचा अनिवार्य आहे. मग आता इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे, हे थोडक्यात आपण बाजूला ठेवू. पुढे बघू. ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. म्हणजे ई आणि एफ यांचा एकदा हा किंवा हा किंवा हा कोणता विषय आहे? भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स आहे. एफ चा गणित हा अनिवार्य विषय आहे. एफ चा अनिवार्य विषय कोणता आहे? गणित. ठीक आहे, इथे गणित लिहा. मग आता बघा, ई आणि एफ विषय तुम्हाला काय स्लोगन केलेलं आहे? ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. मग एफ चा तर एक विषय तुम्हाला गणित भेटला, म्हणजे दुसरा विषय तुम्हाला कोणता असेल? भौतिकशास्त्र. एफ चा विषय आपल्याला भेटला. ईचा सुद्धा कोणता तरी एक भौतिक असेल आणि कोणता तरी एक गणित आहे, अनिवार्य असून. बघा, एफ चा गणित हा विषय अनिवार्य आहे, तो सी आणि ईचा ऐच्छिक आहे. सी आणि ईचा ऐच्छिक कोणता आहे? गणित. म्हणजे ईचा पण ऐच्छिक कोणता आहे? गणित. अजून ऐच्छिक कोणाचा आहे? गणित. सीचा. मग याचा जर गणित ऐच्छिक आहे, मग अनिवार्य कोणता असेल? भौतिक. का? कारण हे विधान बघा, ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. झालं, हे विधान कंप्लीट झालं. हे जे स्क्वेअर केलेलं आहे ते आपण बाजूला ठेवलेलं आहे. इतिहास बघा, इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. ठीक आहे, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक हा विषय म्हणून ते डी च्या उलट आहे. म्हणजे डी चे सुद्धा विषय कोणते आहे? इतिहास आणि इंग्रजी हे डी चे विषय आहे, परंतु एकाचा तो अनिवार्य आहे, एकाचा ऐच्छिक आहे आणि एकाचा ऐच्छिक आहे तो अनिवार्य आहे. कोणाचा? ए आणि डी मध्ये तसं कन्फ्युजन आहे. मग आता बघा, डीचा अगदी उलट आहे. डीच्या उलट
डीचा एक विषय आपण दिलेला आहे इतिहास, म्हणजे दुसरा डीचा विषय कोणता असू शकतो? इंग्रजी. आणि ए आणि डी बघा काय विचारलं, इतिहास व इंग्रजी हे ए चे विषय आहेत, पण डी पण अनिवार्य व ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या उलट आहे. मग डीचा जो अनिवार्य आहे तो ए चा ऐच्छिक असेल. डीचा अनिवार्य इंग्रजी तर तो ए चा ऐच्छिक आहे, आणि डीचा अनिवार्य जो इतिहास आहे तो ए चा अनिवार्य, म्हणजे ज्याचा जो ऐच्छिक आहे तो अनिवार्य असेल, जो अनिवार्य आहे तो ऐच्छिक असेल. एवढंच तुम्हाला तिथे सांगितलं आहे. त्यानंतर बघा पुढे अजून काय काय माहिती दिली. इथपर्यंत आलो. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र हा केवळ एकाच शिक्षकाचा ऐच्छिक आहे. म्हणजे बघा इथं एकच सेक्शन बाकी आहे ऐच्छिकसाठी. तो कोण आहे? बी. तिथे कोणता आहे? रसायनशास्त्र. रसायनशास्त्र इथे बीचा आहे. ठीक आहे, ऐच्छिक लिहिलं. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. ठीक आहे, इकडे इंग्रजी आहे. आता इथे संपलं. तुम्हाला काय विचारलं? सीचा अनिवार्य विषय. परत एकदा या स्क्वेअरकडे. इतर 3 जणांचा अनिवार्य विषय कोणता आहे? डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. तो इतर 3 जणांचा अनिवार्य आहे. इतर 3 जणांचा अनिवार्य. मग आता बघा 3 जणांचा अनिवार्य विषय इतिहास पाहिजे. मग इथे हे 3 जण गेले. इथं एक इतिहास आहे, इथं अजून दुसरा इतिहास आणि इथे तिसरा. आलं का? सगळेच कॉलम भरले गेले. तुम्हाला प्रश्न बघा काय विचारला. सीचा अनिवार्य विषय कोणता? सीचा अनिवार्य विषय तुम्हाला कोणता दिसतोय? इतिहास. पहिला ऑप्शन. हा क्वेश्चन तिथे नाही सॉल्व्ह करायचा. हा प्रश्न तिथे सॉल्व्ह करायचाच नाही. तुम्हाला येत जरी असेल असे 2 जरी क्वेश्चन आले तरी पण सॉल्व्ह नाही करायचे. इथे तुमचा टाइम वेस्ट होईल आणि त्याच्यानंतर येणारे क्वेश्चन आपले मिस होऊन जातील आणि आपल्याला वेळ पुरणार नाही. पण ठीक आहे, हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, इतिहास उत्तर कसं आलं हे तुम्हाला मी इथे सोडवून दाखवलेलं आहे. 96 झालं, 97. हा एक क्वेश्चन आला लॉजिक तर तिथेच लॉजिक जमतं, नाही तर कितीही सोडवा नाही जमत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे नाही समजत तिथे. आलं लक्षात? त्यामुळे पहिल्या झटक्यामध्ये पहिल्या काही 20-30 सेकंदामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर तिथे कॅल्क्युलेशन आलं व्यवस्थित तर ठीक, नाही तर लगेच पुढे जायचं, स्किप करायचा प्रश्न. इथे बघा काय आहे लॉजिक. आता तुम्ही काय करा, 38 आणि 72 यांचं सबट्रॅक्शन किंवा यांचा फरक बघा. म्हणजे 72 मधून तुम्ही जर 38 वजा केले किती आले? 4. त्यानंतर 7 3 गेले 34. ते 34 आले. 34च्या दुप्पट करा ते तुमच्या 68 येते. म्हणजे तुम्हाला काय करायचं, या दोघांचा फरक आला 34 आणि त्याचे दुप्पट करा ते झाले 68. तसंच या दोघांचा फरक आहे 50, त्याचे दुप्पट झाले 100. मग आता या दोघांचा फरक बघू. 30 आणि 54. 30 आणि 54 मधला फरक किती आले? आहे 24 आणि त्याच्या तुम्ही दुप्पट केले, उत्तर किती आलं? 48. बघा, 1 नंबरचा फरक किती आला? 48. जमलं तिथे तर ठीक, नाही जमलं तर लगेच पुढे जायचं. सेम. आता बघा इथे ह्या ज्यावेळेस अशी सरळ सिरीज असते, सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट करायची, जर संख्या वाढत असतील किंवा कमी होत असतील तर त्यावेळेस काय करायचं, पहिल्यांदा त्यांची वजाबाकी किंवा त्यांच्यातला फरक बघून घ्यायचा, कारण तोच जास्तीत जास्त एक्झाम्पलमध्ये तोच फरक विचारलेला असतो आपल्याला. आता बघा इथे 14 आणि 27. बघा 14 आणि 27, 7 4 गेले 3, 2 1 गेलं 1. इथे किती आले? 13चा डिफरन्स. इथे 14 7 गेले 7, त्यानंतर 3 1 केलाय. इथे किती आले? 17. इथे 13 आहे, इथे 17 आहे. मग इथे 13 आणि 4 17 होता. 17 आणि 4 किती होतात? 21. 21 आणि 4 25. अशा पद्धतीचा फरक पुढे बघू आहे का? ठीक आहे, यांचा फरक आपल्याला काढायचा. यांचा बघूया. इथे 9 आहे. ठीक आहे, 11 9 गेला. इथे 29 आणि इथे बघा इथे 12 आहे. 12 9 गेला. पुढला किती? 31. ठीक आहे, सॉरी 29 आणि 4 इथे किती आले? कारण 12 9 गेला 3 आणि इथे 14 11 गेले 3. ठीक आहे, बघा इथे काय काय दिसतंय तुम्हाला. इथे ह्या दोघांचा डिफरन्स 4चा आहे, या दोघांचा पण डिफरन्स 4चा आहे. म्हणजे इथे येणारा जो काही डिफरन्स आहे तो पण 4चाच असेल. मग आता इथे किती आहे? 44. तो किती आहे? 17चा. म्हणजे इथं जो येणारा जो डिफरन्स आहे या संख्येचा तो किती यायला पाहिजे? 21चा डिफरन्स यायला पाहिजे. बरोबर. 17 आणि 4 21. मग 44 मध्ये 21 प्लस करा ते तुमचं उत्तर असेल. 44 अधिक 21 4 आणि 5 4 आणि 2 7. किती आलं तुमचं उत्तर? 65. लक्षात 98 नंबरचं उत्तर किती आलं? 65. काहीच नाही, एकदम सिंपल होतं. फरक तुम्हाला काढायचा होता. पदावली तुम्हाला कधीच सरळ विचारले जाणार नाही. नेहमी अशाच पद्धतीची विचारली जाते की या संख्येच्या या चिन्हाच्या जागी ते चिन्ह, त्या चिन्हाच्या जागी ते चिन्ह, आणि त्यानंतर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं. मग आता त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला मांडणी सांगितली त्या पद्धतीने करून घेऊया.
231, 11, 23, 82 आणि 40. ठीक आहे. गुणाकाराच्या जागी काय त्यांनी वापरायला लावलं? गुणाकार म्हणजे भागाकार. बेरीज बघा इथे, बेरीज म्हणजे गुणाकार. त्यानंतर वजाबाकी, वजाबाकी म्हणजे अधिक. आणि भागाकार आहे, भागाकार म्हणजे वजाबाकी. हे सॉल्व्ह करूया आपण. 231 भागिले 11, 11 दुने 22, 1 11 1 11 इथे 11 आले गुणिले 23 अधिक 82 वजा 40. 21 त्रिक 63, 6 21 दुने 42, 42 आणि 6 48 प्लस 82 वजा 40. त्यानंतर यांची बेरीज बघा. 3 आणि 2 5, 8 आणि 8 16, 1 4 आणि 5. किती आलं तुमचं उत्तर? 525. 3 नंबरचा ऑप्शन. आणि लास्ट एक्झाम्पल व्हेन डायग्रामवर. या एक्झाम्पल किंवा या डायग्रामवर आधारित एक्झाम्पल प्री आणि मेन्समध्ये जास्तीत जास्त विचारण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे इथं व्यवस्थित करून ठेवायचं आणि चुकायचं नाही, कारण एकदम सिंपल आहे, हातचा मार्क आहे, बघितल्या आपल्याला डायग्राम येऊन जाते. तर इथे तुम्हाला काय विचारलं बघा, कशी डायग्राम तुम्हाला बघायचे? चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. बघा, चौकोन एक क्षेत्र आहे, म्हणजे कोणती पण डायग्राम ही असो किंवा ही असो, यापैकी कोणतीही डायग्राम काय असते? चौकोन. चौकोनचा अर्थ काय असतो? चौकोन म्हणजे चार कोण. कोणतीही डायग्राम घ्या त्याला चार कोण असते. म्हणजे चौकोनाचे हे दोन प्रकार आहे, एक चौरस आहे आणि एक समभुज चौकोन आहे. म्हणजे एक पूर्ण चौकोन आहे, त्याच्यामध्ये दोन सर्कल यायला पाहिजे. एक पूर्ण सर्कल जो आहे तो चौकोनाचा येईल, बरोबर. त्या चौकोनाचा एक प्रकार कोणता आहे? समभुज चौकोन. आणि त्या समभुज चौकोनापैकी एक कोण असतो? चौरस. चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात. कोण तर सारखे असतात पण बाजू, म्हणजे एक पूर्ण चौकोन त्याच्यामधले दोन चौकोन. म्हणजे ती डायग्राम कोणती असेल? 3 नंबरची डायग्राम. लक्षात? चौथी पण नाही, दुसरी पण नाही, पहिली पण नाही, 3 नंबरची डायग्राम. आलं लक्षात मित्रांनो? अशा पद्धतीचे हे 100 नाही, 100 पैकी 20 एक्झाम्पल होते जे गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित होते कालच्या पेपरला धरून. तर बघा, हे जे एक्झाम्पल्स आहे यामध्ये तुमचा जो स्कोर असेल तो जो 80 प्रश्न सोडवून ज्यावेळेस तुम्ही 20 प्रश्नाकडे येतात त्यावेळेस तुम्हाला एवढे सहजासहजी एक्झाम्पल येत नाही. त्यामुळे ते सॉल्व्ह करत असताना व्यवस्थित फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या 1 तासामध्ये तुमचा माइंडसेट जो काय आहे तो व्यवस्थित सेट होऊन जाईल. आलं लक्षात? तर बघा, अशा पद्धतीचे एक्झाम्पल होते जे तुम्हाला जमले नसतील ते व्यवस्थित बघा. आणि येणाऱ्या एक्झाम्समध्ये जे कोणती गट एक्झाम येईल किंवा ज्यांना या परीक्षेमध्ये 45 प्लस किंवा 48 प्लस मार्क्स असतील, त्यांनी मेन्सची तयारी केली तर त्यांना सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयुक्त असेल. तर आपण इथे थांबूया. भेटूया आपण नंतरच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत एकदा असं नवीन प्रकारचं एक्सप्लेनेशन घेऊन. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा हे एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे समजलं पाहिजे. तोपर्यंत सर्वांची इथं रजा घेतो. थांबतो मी इथं, सॉरी. तो सर्वांना थँक्यू व्हेरी मच.